तरी दिल्लीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी यांच्याकडून ठिय्या मांडण्यात आलेला आहे। खासदारांसह त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि आता विरोधक जेव्हा आक्रमक झालेले आहेत, पंतप्रधानांसह अमित शहांच्या राजीनाम्याची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सोनम वांगचुक यांचं 24 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन काल जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्याचा निषेध विरोधी पक्षाकडून केला जातोय। काही वेळापूर्वीच शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली, तर इकडे मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींचा ठिय्या सुरू आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, वृषाली, मी 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या अगदी काही मीटर अंतरावर त्यापासून आहे, जिथं राहुल गांधी ठिय्या मांडून बसलेले आहेत। मी आता राहुल गांधी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, त्यानंतर प्रियंका गांधी। सर, क्या चिंता है सुरक्षा की प्रधानमंत्री को लेकर? होम सेक्रेटरी साहब का सर क्या सर विपक्ष नेताओं से मुलाकात करेंगे? यार कहाँ गए? मंत्रालय के या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या जितेंद्र सिंग हे राहुल गांधी आणि काँग्रेसचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणावरती खरं तर या ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि जितेंद्र सिंग सरकारच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून चर्चेसाठी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यासह जे इतर लोक या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं दृश्य बघायला मिळतं। आपण बघू शकतो सरकारनं राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केलेली आहे। कशा पद्धतीनं जितेंद्र सिंग हे चर्चा करतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण सरकारचा पहिला प्रतिनिधी हा राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेला आहे। मागच्या साधारणतः पाऊण तासापासून राहुल गांधी असतील किंवा इतर जे काँग्रेसचे खासदार आहेत, काही कार्यकर्ते, ते या ठिकाणी 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे त्याच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेले आहेत। या सगळ्याची प्रमुख मागणी हीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राजीनामा दिला पाहिजे, सोबतच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। ही प्रमुख मागणी खरं तर राहुल गांधी आणि इतरांची आहे, कारण ज्या पद्धतीने अभिजित दिपके यांनी त्यांच्याकडनं काल काढलेल्या मोर्चावरती सरकारकडनं अमानुष लाठीमार केला गेला अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला होता। त्यानंतर राहुल गांधी ठिय्या मांडून 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे आपल्याला बघायला मिळतंय आणि सरकारचं पंतप्रधानांचे विश्वासू म्हणून ज्या मंत्र्यांकडे बघितलं जातं ते जितेंद्र सिंग आता राहुल कशा पद्धतीने होत बसलेले आहेत ठिय्या मांडून त्या ठिकाणी खरं तर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। फक्त दिल्ली पोलीस नाही, रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, त्यानंतर इतरही म्हणजे इतरही जे पोलिसांची पथकं आहेत आणि पोलिसांनी कडक खरं या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि पोलिसांकडनं बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। आता सरकारचा प्रतिनिधी चर्चेसाठी आल्यानंतर चर्चा होते महत्वाचं असणार आहे, कारण काही वेळापूर्वी बघायला मिळालेलं होतं की राहुल गांधी यांच्याकडनं खरं तर सांगितलं गेलेलं होतं की पंतप्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे। ही भूमिका किंवा अशा पद्धतीची मागणी काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी केलेली होती आणि त्यानंतर आता राहुल गांधी अजूनही ठिय्या मांडून बसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे काही वेळापूर्वी सांगितलं जात होतं की राहुल गांधी ज्यावेळी त्यांच्या घरातनं म्हणजे राहुल गांधीचं जे सुनेरी बाग रोडवरील निवासस्थान आहे त्या निवासस्थानी राहुल गांधी तिथून निघाल्याच्या नंतर बोललं जात होतं की ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतील आणि त्यानंतर थेट ते तिथून जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळी जातील अशा पद्धतीची माहिती होती। सर यही खड़े हो रहे, सर यही खड़े हो रहे, ज्यादा दूर नहीं जा रहे सर, यही खड़े हो रहे सर, पीछे ही खड़े, हमारा कैमरा पर्सन है इनके साथ खड़े हैं सर, ये सर यही पे खड़े। या ठिकाणचे प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। आपण पाहतोय की जितेंद्र सिंग
हे सरकारकडून आता राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींच्या भेटीसाठी आता या ठिकाणी आलेले आहेत. 7 लोककल्याण मार्ग, पंतप्रधान मोदींचं निवासस्थान आणि त्या निवासस्थानापासून काही अंतरावरच हा ठिय्या आंदोलन जे ते केलं जाते. पहिल्यांदाच असं होतंय की काँग्रेसचे नेते राहुल गांधी, त्यांच्यासोबतच प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे खासदार अशा पद्धतीनं ठिय्या जे आहेत ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर या ठिकाणी देत आहेत. एकच मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. मात्र त्यासोबतच काल ज्या पद्धतीनं आंदोलकांवर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध या ठिकाणी विरोधकांकडून केला जातोय. आज संसदेमध्ये विरोधकांनी हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळेला कामकाज जे आहे ते स्थगित करण्यात आलं आणि त्यानंतर आता संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही. किमान आता मोदींनी समोरासमोर येऊन तरी बोलावं अशी मागणी राहुल गांधींची आहे. इकडे दुसरीकडे आपण दृश्य पाहताय की अरविंद केजरीवाल अभिजित दिपके यांची भेट घेण्यासाठी जंतर मंतरवर आता पोहोचतायत. काही वेळापूर्वीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाव्यात, नाहीतर आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे. शरद पवारांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.